नमस्कार मित्रांनो, मागच्या 7-8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि तुफानी वादळाचा जोर चालू आहे. याच्यामध्ये जवळजवळ बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. पण ह्या पावसामुळं जे वादळ आलं, त्या वादळामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. आपण पैठण तालुक्यामध्ये दादेगाव शिवारामध्ये आज आलेलो आहोत. त्यासोबत विकास हजारे सर आहेत. यांच्या केळी बागेमध्ये जवळजवळ सगळीच केळी उपटून गेली. केळी आणि डाळिंब. केळी आणि डाळिंब. तर आपण आज स्पॉट व्हिजिटला पण आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चाही करूयात. आता सरकारकडून काय मदत मिळेल त्याविषयी सुद्धा आपण प्रयत्न करूयात. तर आपण आज बघूयात काय काय नुकसान झालेलं आहे. तर स्पॉट व्हिजिटवरून सगळ्यांना लक्षात येईल. आणि बाकी शेतकरी मित्रांनीसुद्धा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनीसुद्धा प्रशासनाकडून पंचनामा करून घ्यावा, स्पॉट पंचनामा, आणि क्लेमसाठी, कंपन्सेशनसाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तलाठी आहे, कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडनं मंडळाधिकारी, तलाठी यांच्याकडून पंचनामा करून घ्यावा आणि त्यानंतरची प्रोसेस त्यांच्या मार्फत पुढच्या प्रोसेससाठी जावं, जेणेकरून आपल्याला हे झालेल्या नुकसानामध्ये सरकारकडनं, कृषी विभागाकडनं जी काही आर्थिक मदत मिळेल त्याचा आपल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. चला आपण आता बघूया स्पॉट व्हिजिट. या विकास भाऊ. तर रानामध्ये बघा, जिथं नांगरट केली होती तिथं एक ढेकूळ दिसणं सुद्धा अवघड झालंय. एवढा पाऊस झालेला आहे. झाडं तुटलेले आहेत. आपल्या केळीचे किती झाडं होते विकासराव? आणि डाळिंब? जवळपास 2.25 एकर. नॉर्मली मे महिन्यामध्ये 15-20 तारखेला महाराष्ट्रामध्ये तर ॲटलिस्ट पाऊस येत नाही. यावर्षी अचानकच वादळी पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा जोर चालू आहे. आता हे बघा, ते समोर केळी आहे, होती म्हणजे, आणि ह्या वादळामुळं केळीचे जवळजवळ 90% झाडं उपटून गेलेत. याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं. हे बघा सर, जवळपास सगळंच प्लॉट खाली आलेलं आहे. त्याला घडं पण आलेली आहे ना. ते केळी पक्व झाली नाही अजून, वादीमध्ये आहे ना. अजून महिना 1.5 महिन्यामध्ये साईज मध्ये आली असती. सगळे झाडच उपटून पडले हे. आता हे याचं आपण तलाट्याचं पंचनामा झाला आपला. अच्छा, याची व्हिडिओ फोटो वगैरे काढून ठेवले तुम्ही सगळं तुमच्याकडं? शेतकरी मित्रांनो, मुळापासून झाडं उपटलेले सगळे. म्हणजे किती 11-12 महिन्याची झाली का ही? आता 10 महिन्याची झाली है ना. जुलैमध्ये लागवड झाली तुमची. 15 जुलैला 10 महिन्यापासून शेतकऱ्यांनी हे बाग सांभाळलेलं होतं. सांभाळलेली सर. लेकरांसारखा जीव लावला, खर्च केला वेळोवेळी.
खर्च किती झाला बरं साधारणतः एकरी? तरी खर्च तरी सरासरी 45-50च्या एकरी गेलेला आहे. म्हणजे आपला 2.25 एकरचा खर्च जवळपास आपला 60-65 हजार रुपये खर्च झालेला आहे, बरोबर आहे? औषधी, ड्रीपमधून औषधी, खतं, रोप हे बेसल डोस हो, डोसेस जे खतं किती झाले ते आपले डोस? 4 डोस झाले त्याला. अच्छा. आणि वॉटर सोल्युबल ग्रेड ते चालूच असतात ना, ते 8-8, 10-10 महिन्याला, 10 दिवसात. सॉरी 8-8, 9-9 दिवसाला, आहे की नाही? स्प्रे पण चालूच होते. आणि स्प्रे चालू असतं. हा, ते आपल्याला आता ते कसं साईज, फुगवण, वेट, क्वालिटी सगळं मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो आणि द्यावंच लागतं केळीच्या पिकामध्ये. केळीला सगळ्या गोष्टी वेळोवेळी लागतात, तेव्हा उत्पादनात चांगली वाढ होते. म्हणजे 2.25 एकर क्षेत्रामध्ये आपलं काहीच राहिलं नाही, काहीच नाही. सगळं खाली आलं हे ना. अजून आपल्याला काय नुकसान झालं याच्यासोबत? आपलं डाळिंबाचं नुकसान झालं. डाळिंबाची झाडं उपटून पडली का? डाळिंबाची 450 झाडं होती, जवळपास एक कोणत्या बाजूला आहेत डाळिंब? पलीकडून. चला आपण चला, डाळिंबातच जाऊया. जाऊ, तर दाखवत चला. शेतकरी मित्रांनो, आज व्हिडिओ काढायचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना माहीत व्हावं की जे नुकसान होतंय तर याच्या वेळेत आपण त्याचा पंचनामा करून घ्यावा, तलाठ्याकडून, मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा करून घ्यावा आणि ती माहिती पुढं कृषी विभागाला द्यावा किंवा तहसीलला, जे पुढची प्रोसेस असेल त्यानुसार जावं, जेणेकरून आपलं जे काही आता जे नुकसान भरपाई आहे झालेलं आहे किंवा त्या कृषी विभागाकडून यांच्याकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळेल. कारण आता आपलं नुकसान तर 100% झालेलंच आहे इथं, बरोबर आहे. आता याच्यातलं आपल्या हातात काहीच येत नाही, परंतु यातून मग सरकारने, कृषी विभागाने काहीतरी दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त जे काही झालेलं आर्थिक नुकसान आहे याच्यात जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते करावं. आज आपण त्याच्यासाठीच व्हिडिओसाठी आलेलो आहे. आज आपले शेतकरी मित्र विकास हजारे दादेगाव यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण हे सोपं नाही. आज उत्पादन हातात आलेलं होतं महिनाभरात, आज सर टनेजमध्ये उत्पादन होतं, परंतु ही नैसर्गिक आपत्तीमुळं हे नुकसान सहन करावं लागतं आहे. आज त्यांची अपेक्षा आहे की माझा झालेला खर्च तरी मला मिळावा, बरोबर आहे की नाही? झालेला खर्च जरी मिळाला तरी ते खुश राहतील आणि त्यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद कृषी विभागाला मिळतील. मला तरी वाटतं तलाठी साहेबांनी, मंडळाधिकारी साहेबांनी याची जास्तीत जास्त दखल घ्यावा आणि तालुक्यामध्ये असे जेवढे काही शेतकरी असतील किंवा जे नुकसान झालेले शेतकरी असतील त्यांनी या प्रोसेसला लागावं. आपल्या तलाट्याला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर पंचनामा करून पुढच्या प्रोसेसमध्ये लागावं. चला आपण आता डाळिंबाचा बाग बघू. पाऊस एवढा आहे की शेतात चालणं शक्य नाही आहे. आता स्पॉट विजिट करायचं म्हणजे जाणं जरुरी आहे. केळीसोबत डाळिंबाच्या बागेमध्ये सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. फळगळ झालेली आहे. झाडं तुटलेले आहेत. हे पहा, सगळं खाली आलंय. बरेचसे झाडं इथं पण उपटलेत.
इकडचे डाळिंबाचे झाडं आपोआप उपटून पडलेत बेडवरून. अजून समोर आहे पलीकडे. आपण एक 2-3 महिन्यात हातात येणारा माल होता इकडे. म्हणजे डाळिंबाचं झाड जे 6-6, 7-7, 8-8 वर्ष उत्पन्न देतं. 3-4 वर्षाची बाग आहे ही. फळ घेण्याचा टाईम आला आणि असं आकस्मिक नुकसान झालंय. फळं पण आहेत सर, फळासहित फळं आहेत आणि खाली आलंय 2 सगळं. महिन्यामध्ये चांगल्यापैकी उत्पादन देणारं पीक आहे. म्हणजे आता हे हातात पूर्ण येणारे पैसे उपटूनच थांबून खाली गेलेत. आलंय. पूर्ण झाडच उपटून गेलेत. 4.5-5 वर्षातली बाग आहे ना. काय अजून म्हणजे ऑगस्ट मध्ये हार्वेस्टिंगला आला असतं हा, इथं. ऑगस्ट आहे की नाही? ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हार्वेस्टिंगला आलेलं असतं इथं. तर कडनं ही अपेक्षा आहे. आपण काय काय केलं एक शेतकऱ्यांना सांगा तुम्ही याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काय काय केलं. आपला पंचनामा झाला आपला. पंचनामा झाला आपला. हां, अजून कोणत्या चॅनलला पेपरला वगैरे बातम्या दिल्या आपण. लोकमतला बातमी दिलेली होती हम्म. आणि 24 तासची जी एक चॅनल हे आलेली आहे. आणि शासनाने याची लवकर दखल घ्यावी. हां 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 याची लवकर भरपाई द्यावी. हां हां. आता केळीला एक साधारणपणे एकरी 40 ते 45-50 हजार रुपयापर्यंत खर्च झालेला आहे. बरं. आणि डाळिंब सुद्धा आता आपले 1.5 एकर डाळिंब आहे. हम्म. 70 आर डाळिंब आहे. तर आपले जवळपास याच्यात 80-90 हजार रुपये गेलेले आहेत आतापर्यंत. डाळिंबाचा खर्च डाळिंब छाटणी म्हणजे 12 पासून तुमचा जो खर्च आहे. आतापर्यंत नियम तोंडाशी आलेला घास हम्म. पूर्ण. हा, आता ही नैसर्गिक आपत्ती आली तुमच्यावरती आणि शासनाने याची लवकर दखल घ्यावी. बरं. बस शासनाने एवढीच नम्र विनंती, लवकरात लवकर काय जे हा जी प्रोसेस असं ते जे प्रोसेसनुसार जे हा तुमचं, कारण केळी आणि हे मिळून म्हणजे हे 80-90 हजार रुपये आणि तो 60-70 हजार रुपये म्हणजे जवळपास तुमचं 1.5 लाखाच्या वरती आहे की नाही. 1,60,70 हजारापर्यंत खर्च झालेला आहे. नाही, शासनाने काही दिलं तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच आहे. शेतकऱ्यांना दुसरं काही कुठून आउटपुट नसतं सर. लेकरांसारखा जीव लावायचा पिकाला आणि अशी काही आपत्ती आल्यानंतर कुटुंब कसं दाखवायचं दररोज, म्हणजे जे काही वार्षिक नियोजन असतं म्हणजे सगळं ते कठीण होऊन जातं या गोष्टी. अशा वेळी सरकारनं या गोष्टी खरंच दखल घेणं गरजेचं आहे. आणि आम्हालाही तेच वाटतं फळबाग टीमला की शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळणं फार गरजेचं आहे आता, कारण याच्यानंतर दुसरे पिकं नाही ना आपल्याकडे. याच्यानंतर कोणतंच नाही आपल्याकडे. बरोबर आहे. सारं म्हणजे वाऱ्यावर झालं. शासनानं लवकर दखल घ्यावी. शासनानं काही जर दिलं तर थोडं आधार भेटत नाही. तर आता म्हणजे असं झालं जे घरात होतं हा, जे तुम्ही आता कर्ज वगैरे काढून याला लावलं, पैसे लावलेत. सोनाराकडे सोनं सुद्धा गहाण ठेवलं, तर सोनं ठेवून सनी झाडाला लावलं. त्या अशी आपत्ती आल्यामुळे आता आपल्याला काही नाही. आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने याची लवकर दखल घ्यावी. चालेल. आणि तलाठी साहेबांनी सगळं प्रोसेस करून नेलं. साहेब मंडळ अधिकारी यांनी पूर्ण कालच पंचनामा करून हे केलं. आता शासनाने लवकर दखल घ्यावी. चालेल. हा व्हिडिओ पण आपण भरपूर यांच्याकडे लोकांकडे पाठवू, शेतकऱ्यांकडे पाठवू, जेणेकरून ज्यांच्यावरती ही आपत्ती आलेली त्यांनी पण तुमच्यासारखे असं भरपूर शेतकरी असे आहेत का थेरगाव, वडजी, कुपतखेडा असे भरपूर शेतकरी असे भरपूर आपत्ती आलेली. माझ्यावरच एक ठेरा असं आलं नाही. भरपूर काही जे घरातले पत्र उडून गेले, काहीचे जनावराचे बी पत्र उडून गेले. त्याच्यामुळं शासनाने लवकर दखल घ्यावी आणि सगळ्यांचीच घ्यावी. पैठण तालुक्यामध्ये सगळ्याची दखल घ्यावी. तर आपणच रस्त्यावर झाडं वगैरे पडलेले आहेत, आपणच 2 किलोमीटर गाडी मागे लावली रोडवर. गाडी रोडला लावून पायी आलो आम्ही 2-3 किलोमीटर. 1.5 ते 2 किलोमीटर तुम्ही पाठीमागे. ही काय आता आज गेली मासा पूर्ण उपटून पडलेलं आहे. पडलं. चालेल विकास भाऊ, आम्ही तुमच्या सोबत आहे. आपण लढू
आणि मला हे वाटतं की शासनाने या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष घालावं, कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यांचं जे काही आता जो पैसा लावलेला आहे हा काही घरात उपलब्ध नसतो शेतकऱ्यांकडं, इकडून तिकडून आणूनच करावं लागतं. त्याचसोबत दररोजच्या दैनंदिन जे गरजा आहेत त्या पण भागणं गरजेचं असतं. त्याचसोबत इतर गोष्टी आहे. तर हे शासनाने लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करायची प्रयत्न करावा. आपण ही अपेक्षा करूयात की शासन प्रशासन याची लवकरात लवकर दखल घेऊन जे काही नुकसान भरपाई कंपन्सेशन शेतकऱ्याला देऊ शकते ते जास्तीत जास्त द्यावं. बाकी जे प्रचार माध्यमं आहेत त्यांनाही विनंती आहे की अशा प्रत्येक शेतकऱ्यांना व्हिजिट करावी, त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते प्रशासनाच्या नजरेमध्ये आणून द्यावं, जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई योग्य वेळेवर मिळेल. धन्यवाद.